अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे पारंपरिक पद्धतीने घटस्थापना पूजाविधी कशी करावी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्र उत्सवाला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे. देवीच्या 9 रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते. हिंदू धर्मातील हा मोठा सण उत्सव असल्याने या काळात देवीची विधिवत पूजा केली जाते. 9 दिवसांचे नवरात्र व्रत अनेक जण या काळात करतात. घटस्थापनेने या उत्सवाची सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी नवरात्रोत्सव संपतो. पाहुयात यंदा नवरात्री केव्हा सुरू होणार आहे, घटस्थापनेचा मुहूर्त काय व देवीची विधिवत पूजा या काळात कशी करावी. महिषासूर राक्षसाचा वध करून देवी दुर्गाने वाईटावर विजय मिळवला होता. याच कारणास्तव देवी दुर्गेला वंदन करून देवीच्या नवदुर्ग रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते. स्त्री शक्तीचा जागर करणारा उत्सव म्हणून नवरात्रोत्सवाकडे पाहिले जाते. या काळात स्त्री शक्तीला मान दिला जातो. नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीची 9 रूपे पूजली जातात. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. हे घट 9 दिवस आपल्या घरात बसवले जातात व दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन करण्यात येते. यंदा नवरात्र उत्सव केव्हा आहे, घटस्थापनेचा मुहूर्त काय, देवीची विधिवत पूजा कोणत्या शुभ वेळेत करावे, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवरात्र उत्सव दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व आश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होतो. यंदा नवरात्र उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याच दिवशी घटस्थापना केली जाईल. नवरात्र उत्सव समाप्ती 30 सप्टेंबरला नवमी असून यंदा 1 ऑक्टोंबरला महानवमी आहे. महानवमी 1 ऑक्टोंबरला असल्याने यंदा हा उत्सव 10व्या दिवशी संपेल. घटस्थापनेचा शुभमुहूर्त सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 सकाळी 6:09 पासून ते सकाळी 8:06 अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 पासून ते दुपारी 12:38 या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता. शारदीय नवरात्र घटस्थापना विधी. श्री स्वामी स्तवन व 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे. पुढील मंत्रांनी 4 वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे. ओम ऐं आत्मतत्वं शोधयामी नमः स्वाहा. ओम ह्रीं विद्यातत्वं शोधयामी नमः स्वाहा. ओम क्लीं शिवतत्वं शोधयामी नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्वं शोधयामी नमः स्वाहा. गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा. नंतर असा संकल्प करावा. मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरित उपशमनासाठी, अशुभ शक्तीचे भय, उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी, तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती, सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत स्त्री घटस्थापना, अखंड दीपप्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती संस्कृत प्राकृत ग्रंथाचे अमुक संकेत पाठाचा संकल्प करीत आहे. त्यानंतर श्री गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा पठण करावे. अखंड नवार्ण मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी. घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून 1 पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर लाल वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. 1 वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी. त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे 9 वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात.
विड्याची 9 पाने व आंब्याचा डहाळा लावावा. घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे. घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे. पुढील प्रमाणे कुलदेवीची पूजा करावी. ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्यस्त्रायी नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते म्हणून टाकास नमस्कार करावा. देवीच्या टाकावर 16 किंवा 1 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा. घटावर विड्याची 2 पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी. त्यावर देवीचा टाक झोपवून ठेवावा. टाकाची पंचोपचार पूजा करावी. ध्यान. नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः. नम प्रकृते भद्राय नियता प्रणतास्मतः. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः. ध्यायं ध्यायामि नमस्कारानि समर्पयामि. पंचोपचार पूजा पुढील प्रमाणे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्यानि समर्पयामि. गंध लावावे, अक्षता व्हाव्यात व हळदीकुंकू व्हावे. 2. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः. ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि असे म्हणून फूल व्हावे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः. धूपम अग्रपयामि असे म्हणून धूप अगरबत्ती ओवाळावे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः. दीपम दर्शयामि असे म्हणून दीप ओवाळावे. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः. नैवेद्यम समर्पयामि असे म्हणून कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर घटावर 1 माळ पुढील मंत्राने बांधावी. ओम माम माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग स्त्वयी नस्त्यम स्तन्मानमे सिद्धिदा भव. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी. आरती करावी. रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करून घटास माळ चढवावी व आरती करावी. 9 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री दुर्गा सप्तशती संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचे करावे. कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा. अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुळाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा आणि त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावा. पूर्णाच्या 21 दिव्यांची महाआरती करावी. नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व शवांना भोजन घालावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावी. मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानांसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत. प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर धारण करावे. घटाची माती आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.